हॅलो सुवर्णमयी, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्ही कधी स्वतःशी बोलता का? आरशात बघून कशी आहेस ग असं विचारलंय का कधी स्वतःला? बहुतेक आपल्यापैकी बहुतेकींनी नाही. कारण आपलं आयुष्य इतकं धावतं की आपण सगळ्यांशी बोलतो. मुलं, नवरा, आई, शेजारी, अगदी फोनवरच्या डिलिव्हरीवाल्याशी सुद्धा, पण स्वतःशी मात्र नाही. कधी असं झालंय का की तुम्ही घरात एकटे आहात आणि मनात विचारांचं वादळ उठलंय? ते विचार काय आहेत? मी चांगली आई नाही आहे, माझं वजन वाढलं आहे, माझी किंमत कोणालाच नाही, मी काहीच धड करू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे का, हा आवाज कोणाचा आहे? हा आवाज बाहेरच्या लोकांचा नाही आहे, तो तुमच्या सासूचा किंवा नवऱ्याचाही नाही आहे. तो तुमचा स्वतःचा आवाज आहे. तुमचं स्वतःशी बोलणं. म्हणजे आपण सतत स्वतःशी बोलत असतो. आणि गंमत बघा, सगळ्यांशी बोलताना आपण समोरच्याचा मूड सांभाळतो, शब्द मोजून मापून विचार करून बोलतो. पण स्वतःशी बोलताना मात्र आपण किती कठोर असतो. काहीच जमत नाही मला, माझ्यामुळे सगळं बिघडलं, मी आता मोठी झाले, वय वाढलं, आता माझ्यात काही बदल होणार नाही, असं म्हणताना आपणच आपला आत्मविश्वास हळूहळू संपवतो. आज सुवर्णमयीवर आपण ह्याच गोष्टीबद्दल बोलणार आहोत. आपण स्वतःशी कसं बोलतो ह्याच्यावर आपलं मानसिक, भावनिक आणि शारीरिक सगळं आरोग्य अवलंबून असतं. आपल्यापैकी किती जणी दररोज सकाळी उठून दिवसभर धावपळ करतात आणि रात्री जेव्हा सगळे झोपतात तेव्हा स्वतःला आपण काय विचारतो की आज मी कुठे कमी पडले? कारण काय तर आपल्या समाजात चांगली पत्नी आणि उत्तम आई होण्याच्या इतक्या कठीण व्याख्या आहेत की त्या पूर्ण करताना आपला आतला आवाज सतत आपल्याला टोचत राहतो. जेवणात थोडं मीठ कमी जास्त झालं, मुलाला पेपरमध्ये एखादा मार्क कमी मिळाला किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यात थोडीशी धूळ दिसली की लगेच मनात एक विचार येतो की मी कमी पडतीये, मी अजून चांगलं काम करू शकते, पण मी आळशी आहे. ह्या टीकेमुळं काय होतं तर आपल्या मनात अपराधीपणा वाढत जातो. आपण स्वतःला छोट्या छोट्या शिक्षा द्यायला लागतो. आज मी आराम करणार नाही कारण काल मी पुरेसं काम केलं नाही, किंवा मी गोड खाणार नाही कारण माझं वजन वाढलंय. हा आवाज, हा मनातला टोचणीचा काटा आपली ऊर्जा, एनर्जी संपवतो. तो आपल्याला आनंदात जगून देत नाही. जेव्हा हा नकारात्मक विचार मनात येईल की मी काहीच धड करू शकत नाही, तेव्हा लगेच स्वतःला मनात स्टॉप, थांब असं म्हणा. 1 सेकंद थांबा, श्वास घ्या आणि तो विचार तिथेच थांबवा. हा सुवर्णमयीचा एक मंत्र आहे. तुम्ही तुमच्या मनाचे बॉस आहात, तुमच्या विचारांचे गुलाम नाही. आपण स्वतःशी काय बोलतो त्याच्यावर आपलं जगणं ठरतं. आपल्या मनात दिवसभर हजारो विचार येतात, पण तुम्ही लक्ष दिलंय का त्यातले किती पॉझिटिव्ह असतात? बहुतेक वेळा 80% विचार हे निगेटिव्ह असतात आणि हे विचार आपण सतत स्वतःला बोलत असतो.